दादा उद्या जश्न ईद मिलादुल नबी आहे आणि मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरी करतात. त्याबद्दल आपण या दिवसाबद्दल काही माहिती विशेष करणार का? हां, औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. मी भुसावळ शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना व मुस्लिमोत्तर बांधवांना हा संदेश देऊ इच्छितो की उद्या ईदुल मिलादुन नबीचा जो सण एक मुस्लिम बांधव साजरा करतात मोठ्या प्रमाणावर, आपण हा सण समजून घ्यायला हवा की हा सण काय आहे आणि का साजरा करतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या दिवशी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं या जगामध्ये आगमन झालेलं होतं आणि त्यांचं आगमनाचा दिवस म्हणून उत्साहात साजरा करतात. परंतु माझे असे विचार आहे की यापेक्षा पैगंबर साहेबांचे विचार, त्यांचे उपदेश, त्यांचे आदेश, त्यांनी केलेले समाजकार्य, त्यांनी केलेले मानवतेचे कार्य हे जर आम्ही समजून घेतलं तर हे आम्हाला खूपच फायदेशीर आपल्या जीवनामध्ये सिद्ध होतील. सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे फक्त मुस्लिम समाजासाठी पैगंबर म्हणून नाहीत. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सर्व मानवजातीच्या उद्धाराकरिता, सर्व मानवजातीच्या जातीला मार्ग दाखवण्याकरिता आणि त्यांना अवैध मार्गातून काढून वैध मार्गावर आणण्याकरता यांनी संपूर्ण जीवन आपलं वेचलं आहे. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवनाचा जर आपण यांची जीवनी जर आपण अभ्यास केला तर आपल्याला समजून येईल की त्यांनी सत्यता, खोटं न बोलणे, एकमेकाशी धोकाधडी न करणे, चांगल्या प्रकारे लोकांशी व्यवहार करणे, शेजार धर्माचा चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करणे आणि या वेळेला एक हदीस सल्लल्लाहु अलैहि वसल्लमबद्दल मी आपण लोकांना सांगू इच्छितो. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा हा एक पण संदेश आहे की तो मनुष्य मुस्लिम नाही, तो मनुष्य मुस्लिम नाही, तो मनुष्य मुस्लिम नाही ज्याचा शेजारी उपाशी पोटी आहे व तो पोटभर जेवण करत आहे. या वेळेला पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने सांगितलं की तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याचा तुम्ही ध्यान ठेवायला हवा आणि तुम्ही त्याची देखभाल करायला हवी. तसेच पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा दुसरा संदेश हा आहे की तुम्ही एकमेकाशी खोटे बोलू नका, एकमेकाशी सद्भावनाने वागा, एकमेकांना विनाकारण त्रास देऊ नका आणि लोकांशी सद्व्यवहार करा. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे एक हदीस आहे की जो मनुष्य आपल्या व्यापारामध्ये खोटं बोलत नाही, सत्याचा अवलंब करतो, असा मनुष्य काल हा माझ्याबरोबर राहील आणि याचा मी शिफारसी बनणार आहे. हे संपूर्ण मानवजातीची शिकवण आहे, ही खासकर एक मुस्लिम समाजाकरता नाही. आणि यांची तर शिकवण एवढी मोठी आहे की ते आपल्याला हे 8 मिनिट 10 मिनिटच्या ब्राईटमधून सांगता येणार नाही. आम्ही यांच्या जीवनाचा अभ्यास करायला हवा की त्यांची सचोटी कशी होती, त्यांच्यामध्ये इमानदारी कशी होती आणि त्यांच्यावर लोकांचा विश्वास कसा होता. या गोष्टीचा आम्ही जर अभ्यास केला तर हा पूर्ण त्यांची जीवनी जर आम्ही आपल्या जीवनामध्ये अंगीकारली तर आमचे या जगातील जीवनी लाभदार्थी होईल आणि या जगापासून आम्ही जेव्हा परलोकामध्ये जाणार त्यावेळेलाही आमचे जीवन सफल होईल. हीच मी थोड्याच वेळामध्ये आपणास हा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा संदेश देऊ इच्छितो. या दिवशी मुस्लिम बांधव काय करतात व काय करायला पाहिजे? या दिवशी मुस्लिम बांधव जे आहे उत्साह म्हणून जे सण साजरा करतात. परंतु माझे वैयक्तिक असे विचार आहे की त्यापेक्षा मुस्लिम बांधवांनी पैगंबर साहेबांचे उपदेश, त्यांचे आदेश, त्यांच्या आचरणाबद्दलचे क्लिप हे लोकांसमोर ठेवायला हवे आणि त्यांचं आचरण कसं होतं मानवजातीबरोबर
त्याबद्दल लोकांना सांगायला हवं आणि त्याप्रमाणे आपले आचरण आपल्या जीवनामध्ये त्यांनी करायला पाहिजे. हा सर्वात मोठा उद्देश आहे आणि आज जगाला याच गोष्टीची सर्वात मोठी गरज आहे. या दिवसामध्ये पैगंबर साहेबांवर दरूद सलाम पाठवणे, पवित्र कुराणाचे पठण करणे, त्याला समजणे, त्याला आपल्या आचरणामध्ये आणणे आणि हाच संदेश संपूर्ण मानवजातीला देणे. कारण की पवित्र कुराण जो आहे तो फक्त मुसलमानाकरता आलेला ग्रंथ नाही, हा संपूर्ण मानवजातीकरता आलेला ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये जी शिकवण आहे ती संपूर्ण मानवजातीकरिता आहे, फक्त एका विशिष्ट समाजाकरता नाही. परंतु हे आमचे दुर्दैव आहे की इथे लोक पवित्र कुराणला फक्त मुसलमानांचा ग्रंथ समजतात आणि मुसलमानांना स्वतःच माहीत नाही की आमच्या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे. आणि हे मोठं दुर्भाग्य आहे. याला आपण दूर करायला हवं आणि समजून घ्यायला हवं.